व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या वेळेला तुमच्या पाठ्यपुस्तकातील शेवटचा पाठ स्थूल वाचनाचा व्युत्पत्ती कोश हा अभ्यासला होता. त्याचाच उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की व्युत्पत्ती म्हणजे काय, व्युत्पत्ती कोश म्हणजे काय आणि त्या व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप कसं असतं. त्यानंतर आपण एक संवाद पाहिला होता मुलगी राधा आणि तिच्या आईमधला, आणि त्या संवादामधून आपण पाहिलं होतं की इनामदार या शब्दाचा व्युत्पत्ती कोशामध्ये दिलेला अर्थ किंवा इनामदार हा शब्द कसा तयार झाला, त्याचं व्युत्पत्ती कोशामध्ये कसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर जबाबदार हा शब्द आपण पाहिला होता. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या पाठामध्ये व्युत्पत्ती कोश म्हणजे काय आणि व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप कसं असतं हे आपण पाहिलं होतं. तसेच शब्द अनेक पण त्याचे अर्थ एक, किंवा शब्द एक आणि त्याचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या संदर्भांनी मराठी भाषेमध्ये कसे वापरले जातात आणि मग आपली भाषा कशी समृद्ध होत जाते. त्या भाषेतल्या या ज्या शब्दांच्या गमती जमती आहेत त्या गमती जमतींचा अनुभव आपण मागच्या पाठात घेतला होता. आज आपण पाहतोय की नेमकं व्युत्पत्ती कोश कसा पाहावा आणि हा व्युत्पत्ती कोश त्याचं कार्य कशा पद्धतीने करतो. तर आपण आता या पाठाला सुरुवात करूया, उर्वरित पाठाला. पुन्हा एकदा आपण थोडंसं पाठाचे जे मुद्दे आहेत ते पाहूया की या पाठाचे मुद्दे आपण पाहिले होते. व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, व्युत्पत्ती कोशाचे स्वरूप कसे आहे, व्युत्पत्ती कोशाची गरज आणि महत्त्व काय आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत व्युत्पत्ती कोशाचं कार्य कशा पद्धतीने चालतं, व्युत्पत्ती कोश त्याचा निर्मिती ठराव, त्याची जबाबदारी, अर्थसहाय्य, प्रकाशन आणि एकंदरीत शब्दांची गंमत हे आज आपण पाहणार आहोत. आता नेमकं व्युत्पत्ती कोश कसा पाहावा यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे. ते चित्र तुम्ही बघा. ते चित्र आहे की एक स्त्री त्या ठिकाणी अंगणात रांगोळी काढते आहे. आकाशकंदील लागलेले आहेत, दिव्यांच्या माळा लागलेल्या आहेत. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला साहजिकच लक्षात येईल की हा दिवाळीचा सण उत्सव दाखविलेला आहे. मग दिवाळी हा शब्द आपण ऐकतो, वाचतो. मग दिवाळी हा शब्द कसा तयार झाला असेल, तर त्याची जी व्युत्पत्ती आहे ती व्युत्पत्ती तुम्हाला त्या ठिकाणी एका चौकटीत दिलेली आहे. बघा, आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल आणि मग ह्या दिवाळी शब्दाची व्युत्पत्ती कोशामध्ये जशी दिलेली आहे तशीच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ती व्युत्पत्ती चौकटीत दिलेली आहे. पहा, दिवाळी, स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी, कारण दिवाळी हे नाम आहे आणि नामाचं लिंग स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी. तर इथे स्त्री हे लघुरूप दिलेलं आहे, त्याचं पूर्ण रूप आहे स्त्रीलिंगी. म्हणजे दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्याचाच अर्थ असा की दिव्यांची रांग किंवा एक सण, दिव्यासंबंधीचा एक सण. A row of lights, a Hindu's festival with nocturnal illumination. म्हणजे संस्कृतमध्ये दीपावली, आणि या दीपावली कडून संस्कृतमधून तो दिवाळी हा शब्द मराठीत आलेला आहे. दीपाली, इथे दी दीर्घ आहे पण ली मात्र ऱ्हस्व आहे. प्रा म्हणजे प्राकृत भाषेत दिवाली, दिवावली. ब म्हणजे बंगाली, दिवयाली. ओ म्हणजे ओडिसी भाषेमध्ये दियाली. ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी भाषेत दिवाली. सी म्हणजे सिंधी भाषेमध्ये डियारी. गु म्हणजे गुजरातीमध्ये दिवाळी. आणि म म्हणजे मराठी भाषेमध्ये दीपावली आणि दिवाळी. तर अशा पद्धतीने दिवाळी शब्द कसा तयार झाला, तो कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झाला, ह्याचा स्पष्टीकरण व्युत्पत्ती कोशामध्ये अशा तऱ्हेने दिलेलं आहे.
तर दिवाळी हा जो शब्द आहे हा आपण पाहिला तर मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो मराठीमध्ये आलेला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली हा ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी आणि ली हे दोन्हीही दीर्घ आहेत. पण दिवाळी हा शब्द मराठी आहे. त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल. पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हास ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर आपल्याला मजाही वाटेल. बघा, आपल्याच मातृभाषेतला शब्द जेव्हा इतर भाषांच्या अंगणामध्ये बागडतो, खेळतो, नांदतो हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला त्या शब्दांची गंमत आपल्याला कळते आणि मग आपल्यालाही ही व्युत्पत्ती पाहताना एक वेगळीच मजा अनुभवता येते. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत म्हणजे शब्दांची जात म्हणजे दिवाळी हा शब्द नाम आहे आणि नामाच्या बाबतीत मात्र पु हे लघुरूप म्हणजेच त्याचं पूर्ण रूप पुल्लिंगी, स्त्री स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळतं. कशात? व्युत्पत्ती कोशात. आणि त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. जसं स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिया ओडिसी, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधू, गु म्हणजे गुजराती आणि या व्यतिरिक्त कोशकर कधी कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास आपल्याला सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हे देखील त्या ठिकाणी कोशकार आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये सांगत असतात. म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये तो शब्द कसा आलेला आहे याची व्युत्पत्ती त्या व्युत्पत्ती कोशातून सांगितली जातेच, पण त्याचबरोबर काही वेळेला त्या शब्दाचा इतिहास देखील त्यामध्ये सांगितलेला असतो. तसंच इतर जे काही शब्द आहेत ते कोणी मांडलेले आहेत त्याची वेगळी काही व्युत्पत्ती असेल तर ती सुद्धा आपल्याला या व्युत्पत्ती कोशामध्ये काही वेळेला सांगितली जाते. पुढे वळूया. आता नेमकं हा व्युत्पत्ती कोश आहे त्याचं कार्य कसं आहे म्हणजे आपल्याला या आधीच्या पाठामध्ये आपल्याला व्युत्पत्ती कोशाची गरज आणि त्याचं महत्व काय आहे हे लक्षात आलं की एखादा शब्द कसा तयार झाला त्याचं मूळ जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोशाची गरज ही भासतेच आणि म्हणून त्या दृष्टीने हा व्युत्पत्ती कोश खूप महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर या व्युत्पत्ती कोशाचं कार्य कसं चालतं, हा व्युत्पत्ती कोश कोणतं कार्य करतो हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी ही कृती विचारली जाते किंवा हा प्रश्न विचारला जातो की व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा किंवा कार्य सांगा. तर त्यावेळेला व्युत्पत्ती कोशाचं पहिलं कार्य म्हणजे शब्दांचं मूळ रूप दाखवणं. बघा, व्युत्पत्ती कोशाची गरज आपल्याला केव्हा भासते जेव्हा एखादा शब्द कसा तयार झाला, तो कुठून उगम पावला, तो कोणत्या भाषेतून आपल्या भाषेत आलेला आहे किंवा त्याचा नेमका अर्थ काय हे जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचं असतं त्यावेळेला आपल्याला व्युत्पत्ती कोशाची गरज भासते आणि म्हणून व्युत्पत्ती कोशाचं पहिलं कार्य आहे की शब्दांचे मूळ रूप दाखवणे. उदाहरणार्थ बघा, वीज, वीज स्त्री, स्त्री हे लघुरूप दिलेलं आहे म्हणजेच वीज हे नाम आहे आणि स्त्रीलिंगी ती वीज असं आपण म्हणतो, हो की नाही. तर विद्युत त्याचा अर्थ आहे विद्युत किंवा सौदामिनी, इंग्लिशमध्ये लाइटिंग.
संस्कृतमध्ये विद्युलता, आणि या विद्युलता या शब्दावरूनच वीज हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आपल्याला दिसून येतो. हिंदीमध्ये बिजली, प्राकृतमध्ये विज्जू, विज्जुआ, आणि पंजाबीमध्ये विज्ज, सिंधू भाषेमध्ये विजू आणि गुजराती भाषेमध्ये वीज. तर अशा पद्धतीने वीज या शब्दाचं मूळ रूप दाखवण्याचं कार्य हा व्युत्पत्तिकोश आपल्याला करून देत असतो. तसंच दुसरं उदाहरण बघूया, गुपचूप. आता या ठिकाणी अ हे लघुरूप दिलेलं आहे, कारण अ हे अव्यय आहे, म्हणजे गुपचूप हा शब्द अव्यय आहे. गप्प बसणे असा त्याचा अर्थ, सायलेंटली. संस्कृतमध्ये गुपचूप, ओडिसा मध्ये गुपचूप, पंजाबीमध्ये गुप्पचुप्प, सिंधी भाषेमध्ये गुपचुपू आणि कानडी भाषेमध्ये गुप्पने. तर अशा पद्धतीने व्युत्पत्तिकोश आपल्याला मूळ शब्दाचं मूळ रूप दाखवण्याचं कार्य हे सर्वप्रथम करत असतं. तेव्हा परीक्षेमध्ये व्युत्पत्तिकोशाचं कार्य लिहिताना पहिला मुद्दा लिहायचा, शब्दांचे मूळ रूप दाखवणे. पुढे वळूया. व्युत्पत्तिकोशाचं दुसरं कार्य, शब्दांच्या अर्थातील बदल स्पष्ट करणे. बघा, दुसरं कार्य काय आहे, शब्दांच्या अर्थामध्ये कसे बदल झाले, तर या शब्दांच्या अर्थातील बदल स्पष्ट करणे. त्यासाठी उदाहरण बघा, शब्द एक पण अर्थ अनेक. आता इथे पाठ, पाठ हा शब्द दिलेला आहे. पाठ म्हणजे काय, तर शरीराचा एक अवयव, बरोबर की नाही. पण त्याचाच दुसरा अर्थ आहे पुस्तकातील धडा, म्हणजे त्यालाही आपण पाठ म्हणतो. म्हणजे शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ मात्र अनेक आहे. तसंच दुसरं उदाहरण आहे पत्र. पत्र म्हणजे काय, तर पोस्ट कार्ड, जे आपण पोस्टाने पत्र एकमेकांना पाठवतो ते पत्र. आणि पत्र या शब्दाचा दुसरा अर्थ आहे पान. बघा, शब्द एक आहे पण अर्थ अनेक आहे. त्यानंतर आहे सुमन. सुमन म्हणजे चांगले मन, सु म्हणजे चांगले आणि मन चांगलं मन. तसंच सुमन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे फूल, फुलांनाही सुमन म्हटलं जातं. तिसरा अर्थ आहे सुमन हे एका मुलीचं नाव देखील असतं. बघा, पुन्हा गंमत आहे की नाही, शब्द एकच आहे पण त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे आहे. पुढे एक उदाहरण आहे वर. वर म्हणजे काय, तर दिशा, आणि वर म्हणजे नवरा, तर नवरदेव. असे एक शब्द आणि त्याचे अनेक अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये दिसून येतात. आता बघा ना, आणि मग त्या संदर्भाने आपण तो शब्द किंवा तो अर्थ त्या ठिकाणी लावत असतो. उदाहरणार्थ जर सुमन आहे, सुमन म्हणजे काय, तर चांगलं मन. बघा हा, शंकराला सुमनाने पूजिले म्हणजे काय, तर शंकराला चांगल्या मनानं शंकराचं पूजन केलं. दुसरं वाक्य, सुमनांनी शंकराला पूजले म्हणजेच काय, तर सुमन म्हणजे फुलं, फुलांनी शंकराची पूजा केली. सुमनने शंकरास पूजले म्हणजे सुमन एखाद्या मुलीचं नाव आहे आणि तिने शंकराची पूजा केली. म्हणजे शब्द एकच आहे, त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि त्या अर्थाने वेगवेगळ्या संदर्भांनी आपण तो शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. आहे की नाही गंमत भाषेतली. तसंच दुसरं आहे, शब्द अनेक असतात पण अर्थ मात्र एकच असतो. आधी आपण काय पाहिलं की शब्द एक पण अर्थ वेगवेगळे, पण या ठिकाणी शब्द अनेक असतात पण अर्थ मात्र एकच असतो. आता बघा, उदाहरणार्थ नीर, जल, उदक, तोय. बघा, वेगवेगळे शब्द आहेत पण या वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ काय आहे, तर एकच. नीर म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, उदक म्हणजे पाणी आणि तोय म्हणजे पाणी. म्हणजे या चारही शब्दांचा अर्थ मात्र एकच आहे, तो आहे पाणी. पण हा पाणी शब्द किंवा हे अनेक शब्द आपण वेगवेगळ्या संदर्भात वापरत असतो. उदक पात्र, आता तिथे नीर पात्र असं नाही, उदक पात्र म्हणजे पाण्यासाठी असलेलं भांड, त्याला उदक पात्र म्हणतात. पण मग तिथे जलपात्र, नीरपात्र, तोयपात्र असं न वापरता आपण उदक पात्र. जलसंचय, जलसंचय म्हणजे पाण्याचा साठा. मग या ठिकाणी आपण नीरसंचय,
उदक संचय किंवा तोय संचय असं न वापरता जो शब्द त्या ठिकाणी त्या अर्थाने किंवा त्या संदर्भाने योग्य वाटतो तोच शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. तसंच बघा आता रस्ता, दुसरा उदाहरण आहे रस्ता, मार्ग, पथ, 3 शब्द दिलेले आहेत. तर या तिन्ही शब्दांचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे वाट, मार्ग. बरोबर? आता हे 3 शब्द आपण वेगवेगळ्या संदर्भात कसे वापरतो बघा. वाट लावणे, वाट दाखवणे, वाट निर्माण करणे, वाट पाहणे, हो की नाही? तर वाट हा एकच अर्थ या तिन्ही शब्दांचा, पण तो आपण वेगवेगळ्या संदर्भांनी मराठी भाषेमध्ये वापरत असतो. आणि दुसऱ्याची वाट कशी लावता येईल हे तर आपण नेहमीच बघत असतो. म्हणजे अशी उदाहरणं समाजामध्ये आपण अनेकदा बघत असतो. किंवा कधीतरी कुणाची तरी वाट पाहत असतो. म्हणजे पाहणे, वाट लावणे, वाट निर्माण करणे. तर अशा वेगवेगळ्या संदर्भांनी आपण तो अर्थ घेत असतो. मग आहे की नाही मराठीतली ही गंमत? तर आणि यातून एक वेगळाच आनंद, आणि ही गंमत जेव्हा आपल्याला कळते तेव्हा यातून एक वेगळाच आनंद आपल्याला उपभोगता येतो. तर व्युत्पत्ती कोशाचं दुसरं कार्य आहे शब्दांच्या अर्थातील बदल स्पष्ट करणं. म्हणजे शब्दांचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण वेगवेगळ्या संदर्भांनी वेगवेगळ्या बदलांनी कसा घेत असतो हे दाखवून देण्याचं कार्य व्युत्पत्ती कोश करत असतो. पुढचं कार्य बघूया. तिसरं कार्य आहे उच्चारातील बदल आणि फरक दाखवणे. बघा काही वेळेला एकच शब्द आपण बोलत असतो, पण तोच शब्द दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा दुसऱ्या भाषांमधून किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये तो शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो. उच्चारला जातो म्हणजेच बोलला जातो. शब्द एक, अर्थ एक, पण विविध राज्यात त्या शब्दाचे उच्चार हे वेगवेगळे केले जातात. उदाहरणार्थ वांगे, वांग. आवडते का वांग्याची भाजी? बरोबर. काहींना आवडते, काहींना आवडतही नाही. आणि मग नावडती भाजी असली की नाक मुरडलं जातं, हो की नाही? तर वांगे हा शब्द, त्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या वांग्याचा उच्चार बघा कसा केला जातो. वांगण, बेंगण, बदनिकई, बैंगण, वंगा, वेंगण, बसदनी. बघा आपण वांग म्हणतो, वांगे म्हणतो, पण याच वांग्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती वेगवेगळ्या उच्चारांमध्ये उच्चारलं जातं. आहे की नाही गंमत? हे शब्द सुद्धा उच्चारताना सुद्धा गंमत वाटते बरं का. पुढचा शब्द आहे अकरा. एकावर एक 11, हो की नाही? आता हा 11 शब्द आपण 11 असा उच्चारतो, पण तोच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये बघा कसा उच्चारला जातो. एकादश, एकारस, अगियार, ग्यारह, एगार, काह, एकोळस. बघा गंमत वाटली की नाही उच्चारताना सुद्धा. म्हणजे इथे तुम्हाला स्क्रीनवर ते शब्द दिसत आहेत, ते तुम्ही जर वाचून पाहिले तर तुम्हाला ही गंमत उच्चारातली कळेल. तर असे शब्द एक, त्याचा अर्थही एकच असतो, पण विविध राज्यांमध्ये त्या शब्दाचे उच्चार मात्र वेगवेगळे असतात. आणि हे वेगवेगळे उच्चार, या उच्चारांमधील बदल, हा जो बदल आहे की एकच शब्द वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसा वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला जातो, हा जो उच्चारातला बदल आहे, हा फरक दाखवण्याचं काम व्युत्पत्ती कोश करत असतात. तर व्युत्पत्ती कोशाचं तिसरं कार्य म्हणजे उच्चारातील बदल आणि फरक दाखवून देणे. पुढे पहा. चौथं कार्य शब्दातील बदलांचे कारण स्पष्ट करणे. आता शब्दामध्ये बदल झालाय, उच्चारांमध्ये बदल झालाय, मूळ शब्द आपण पाहिला. मग आता या शब्दांमध्ये बदल कोणत्या कारणाने घडून आला? कोणतं कारण त्या ठिकाणी कारणीभूत ठरलं की जेणेकरून त्या शब्दांमध्ये बदल झाला किंवा त्या शब्दांच्या अर्थांमध्ये बदल झाला किंवा त्या शब्दांच्या उच्चारांमध्ये बदल झाला. हा शब्दातील बदलांचं कारण स्पष्ट करणं, हे कार्य, महत्वाचं कार्य हा व्युत्पत्ती कोश करत असतो. आणि त्यातलं पहिलं कारण म्हणजे सुलभीकरण. सुलभीकरण म्हणजे सोपे करून सांगणं. याआधी आपण अग्गी हा शब्द पाहिला होता, जो संस्कृत मधून आलेला आहे, आणि मग तो मराठी भाषेत येताना सुलभीकरणाच्या दृष्टिकोनातून अग्गी, अग्नी आणि मग तो आग असा झालेला आहे.
म्हणजे अग्गी किंवा अग्नी हा शब्द उच्चारताना थोडासा कठीण वाटला आणि म्हणून सुलभीकरणाच्या दृष्टीने, सोयीच्या दृष्टीने त्या शब्दाचं मराठीमध्ये तो शब्द आग असा रूढ झाला. म्हणजे पहिलं कारण असतं शब्दातील बदलाचं, ते म्हणजे सुलभीकरण. तसाच दुसरा शब्द आहे स्नुषा, त्याला स्पृहा, आणि त्याचं मराठीमध्ये सुलभीकरण झाल्यानंतर तोच शब्द आला सून. आपण सून असं पटकन मराठीमध्ये म्हणतो, पण स्नुषा असा संस्कृतमध्ये तो शब्द होता. मूळ शब्द होता सुन्हा, आणि मग तो उच्चारण्यासाठी थोडासा अवघड असल्यामुळे सुलभीकरणाच्या दृष्टिकोनातून सून हा साधा सरळ सोपा शब्द मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. तर हे पहिलं कारण आहे शब्दांच्या बदलाचं सुलभीकरण. दुसरं कारण आहे परकीय आक्रमणे. बघा, आपल्या भारत देशावर म्हणा किंवा महाराष्ट्रावर म्हणा, अनेक परकीय आक्रमणं झालेली आहेत वेगवेगळ्या कालखंडामध्ये. याचा अभ्यास आपण इतिहासामध्ये केलेलाच आहे. आणि मग ही जी सगळी आक्रमणं झाली, पोर्तुगीजांची आक्रमणं, मुघलांची आक्रमणं, तर इंग्रजांचं आक्रमण, तर अशी ही जी काही वेगवेगळी आक्रमणं आपल्या देशावर किंवा आपल्या राज्यावर झाली, त्यामध्ये काय झालं की आक्रमण करणारे जे कोणी होते त्यांची भाषा आणि आपली भाषा ह्या एकत्र आल्या, आणि त्यामुळे त्यांचं आक्रमण झाल्यानंतर त्यांचं वर्चस्व जोपर्यंत आपल्या आपल्यावर होतं तोपर्यंत आपण त्यांच्या भाषेतले अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ झाले. म्हणजे परकीय आक्रमणांमुळे सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे, भाषेमध्ये बदल घडून आलेला आहे किंवा भाषेतील शब्दांमध्ये बदल दिसून येतो आहे. तर हे दुसरं कारण आहे की परकीय आक्रमणे. त्यानंतर तिसरं कारण आहे व्यापारामुळे इतर राज्यांशी संबंध. कारण व्यापार हा आपण फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता इतर राज्यांशी, इतर देशांशी आज व्यापार केला जातोय. आणि हा व्यापार करताना इतर राज्यांशी ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला फक्त राज्यांशीच नाही, तर तिथले संस्कृती, तिथली लोक, या लोकांशी सुद्धा आपला संबंध येतो, तिथल्या भाषेशी संबंध येतो, आणि मग एकत्र आल्यामुळे त्या भाषेमध्ये एकमेकांची काय केली जाते, देवाणघेवाण. म्हणजे व्यापार करता करता भाषेतील शब्दांची देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण केली जाते, आणि मग त्याचा परिणाम आपल्या मराठी भाषेवर निश्चितच झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ बघा, कानडी भाषेमध्ये अक्का, अण्णा, हिंदी भाषेमध्ये करोड, दाम, पोर्तुगीज भाषेतले साबण, हापूस, तर हे शब्द आपण जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत. तसंच एक तक्ता जो आपण त्या दिवशी सुद्धा पाहिला होता की संस्कृत भाषेमध्ये मूळ शब्द आहे तुंड, पण तो सुलभीकरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा मराठीमध्ये येतो तेव्हा तो तोंड होतो. कन्नड भाषेतला तुप्प हा जो मूळ शब्द आहे तो मराठी भाषेमध्ये येताना तूप असा होतो. अरबी भाषेतला इत्र हा जो मूळ शब्द आहे तो मराठी भाषेमध्ये येताना अत्तर असा होतो. म्हणजेच व्यापारामुळे इतर राज्यांशी जेव्हा आपला संबंध येतो तेव्हा आपल्या विचारांची, आपल्या संस्कृतीची, आपल्या भाषेची देवाणघेवाण होते, आणि मग त्याचा निश्चितच परिणाम आपल्या भाषेतील शब्दांवर होतो. आणि शब्दातील बदलांचं हे कारण स्पष्ट करणं हे व्युत्पत्ती कोशाचं पहिलं कार्य आहे. तर आहे की नाही गंमत? हा व्युत्पत्ती कोश किती विविध प्रकारे कार्य करत असतो, आणि त्यातून निश्चितच आपल्याला एक नवीन माहिती मिळत असते, आणि आपल्याच भाषेमध्ये इतर अनेक भाषांचे शब्द आपल्या मराठी भाषेच्या अंगणात बागडतायत, किंवा आपलेच शब्द थोडंसं रूप बदलून जेव्हा इतर भाषांच्या अंगणात बागडत आहेत त्यावेळेला त्या शब्दांमधली गंमत आपल्याला यातून अनुभवता येते. आता हे झालं व्युत्पत्ती कोशाचं कार्य. ज्या वेळेला तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल की व्युत्पत्ती कोशाचं कार्य स्पष्ट करा, त्यावेळी स्पष्टीकरण द्यायचं नाही, फक्त हे जे 4 मुद्दे आहेत, जे 4 कार्य सांगितलेली आहेत ती कार्य
उदाहरणासहित त्या ठिकाणी लिहायची आहे. आता आपण पाहूया की हा व्युत्पत्ती कोश कसा निर्माण झाला, त्या निर्मितीचा ठराव कधी मंजूर झाला, त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली, त्यासाठी अर्थसहाय्य कोणी दिलं आणि या व्युत्पत्ती कोशाचं प्रकाशन कोणी केलं. तर पहा, 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. बघा, 1938 साली मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्या संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला आणि हा ठराव जसा मंजूर करण्यात आला म्हणजे त्या संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोश तयार व्हावा यासाठीची मंजुरी किंवा सहमती त्या ठिकाणी त्या संमेलनामध्ये देण्यात आली आणि मग कृपा कुलकर्णी यांच्यावर या व्युत्पत्ती कोशाच्या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली. आता व्युत्पत्ती कोश तयार करायचा म्हटला, एवढा मोठा ग्रंथ तयार करायचा म्हटला तर त्याला अर्थ म्हणजे पैसा हा लागणारच आहे. मग त्या ठिकाणी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे आणि श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. म्हणजे या व्युत्पत्ती कोशासाठी अर्थसहाय्य कोणी दिलं तर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आणि श्री दाजीसाहेब तुळजापूरकर. आणि शेवटी 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं आणि यानंतर व्युत्पत्ती कोशाच्या विविध आवृत्त्या निघालेल्या आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्या. तर बघा, जवळजवळ 1938 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या व्युत्पत्ती कोशाचा ठराव मंजूर झाला आणि अखेर 1946 साली या व्युत्पत्ती कोशाची पहिली आवृत्ती निर्माण झाली. म्हणजे जवळजवळ 8 वर्ष या व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीसाठी लागलेले आहे आणि या 8 वर्षाच्या अथक प्रयत्नांनी कृपा कुलकर्णी यांनी या व्युत्पत्ती कोश तयार केलेला आहे किंवा संग्रहित केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो व्युत्पत्ती कोश आहे, हा व्युत्पत्ती कोश आपण ज्या वेळेला हाताळतो, एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती ज्या वेळेला त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्या शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला समजते त्यावेळेला त्यातून भाषा समृद्धीच्या दृष्टीने ती एक खूप आनंददायी अशी प्रक्रिया असते आणि हा आनंद, त्या शब्दांमधली गंमत आपल्याला व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळते. पुढे तुमच्याच पाठ्यपुस्तकामध्ये एक वाक्प्रचार आलेला आहे, तो म्हणजे ताकास तूर लागू न देणे, हा वाक्प्रचार आहे. आता ताकास तूर, ताक म्हणजे काय, जे आपण एरवी पितो ते ताक, आणि तूर म्हणजे काय तर एक द्विदल धान्य आहे ज्याचं आपण वरण किंवा आमटी अगदी आवडीने पित असतो किंवा आमटी बनवत असतो. पण मग ताकाचा आणि तुरीचा काय संबंध, हो की नाही, असा प्रश्न निश्चितच आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग त्यासाठी आपण ज्या वेळेला व्युत्पत्ती कोश हाताळतो त्यावेळी आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येतो. तर बघा, एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास थांगपत्ता लागू न देणे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे स्वतःच्या मनातील विचार हे दुसऱ्यांना समजून न देणे म्हणजेच ताकास तूर लागू न देणे. ताक म्हणजे पितो ते ताक आणि तूर म्हणजे द्विदल धान्य किंवा वरण ज्याच्यापासून आपण आमटी बनवतो ते. मग ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे, तर ताकास म्हणजे तागा, ज्याच्यापासून अखंड कापडाचा एक गठ्ठा तयार होतो. ताग आपण बऱ्याचदा कपडे खरेदी करायला गेल्यावर, म्हणजे आता तर रेडीमेड शर्ट्स आपण वापरतो किंवा कपडे वापरतो, पण पूर्वी कपड्याचे तागाची दुकानं असायची आणि मग तिथे जाऊन वेगवेगळ्या रंगांमधले ते ताग आपल्याला दिसायचे आणि मग आपण म्हणायचो हा गुलाबी ताग्यातलं कापड कसं मीटर, असं आपण त्या दुकानदाराला विचारायचो.
आताही काही ठिकाणी तुम्हाला असे तागाची दुकानं दिसून येतील, ज्या ठिकाणी एका काठीला तो कपडा गुंडाळलेला असतो. तर तो तागा, तागा म्हणजे अखंड कपडा असतो. तो कुठेही कट झालेला नसतो. एक सलग असा कपडा असतो. त्याला तागा म्हणतात किंवा त्याला दोरा किंवा धागा असंही म्हटलं जातं. आणि तूर म्हणजे विणलेलं हे जे वस्त्र आहे ते ज्या लाकडाभोवती गुंडाळलं जातं त्याला ते लाकूड म्हणजे तूर किंवा कोष्ट्याची दांडी. बघा अर्थ किती वेगवेगळा आहे. मग ताकास तूर म्हणजेच तो जो कपडा आहे तो त्या लाकडाला जो गुंडाळलेला आहे तो. मग आहे की नाही ही शब्दातली गंमत. आणि आपण मात्र अर्थ घेतो की ताक म्हणजे आपण जे पितो ते आणि तूर म्हणजे ज्याचं आपण वरण बनवतो ते. मग ताकाचा आणि तुरीचा काय संबंध? तर इथे त्याचा अर्थ दिलेला आहे की एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला थांगपत्ता लागू न देणं. आणि ताकास म्हणजे काय? तर तागा, अखंड कापडाचा गठ्ठा आणि तूर म्हणजे विणलेलं वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळलं जातं ते लाकूड म्हणजे तूर. तर अशी ही शब्दातली गंमत आपल्याला या व्युत्पत्ती कोशातून पाहायला मिळते. इथे तुम्हाला पाठ्यपुस्तकात एक परिच्छेद दिलेला आहे, तो मी इथे वाचते. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. म्हणजे शरदने त्याच्या मनातले विचार दुसऱ्याला कळू दिले नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात आणि आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नये. मग लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. बघा म्हणजे हा वाक्प्रचार आपण किती सहजपणे आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असतो आणि असा प्रसंग बऱ्याचदा प्रत्येकाच्या जीवनात घडत असतो की आपल्याला दुसऱ्याला काही सांगायचं नसतं आणि समोरचा मात्र आपल्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रश्न विचारत असतो, पण आपणही त्या प्रश्नांची उत्तरं त्याच पद्धतीने देत असतो की जेणेकरून आपल्या मनातलं त्याला कळणार नाही. आणि त्यावेळेला हा वाक्प्रचार वापरला जातो की ताकास तूर लागू न देणे. आता ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहे. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास म्हणजे बिलकुल थांगपत्ता लागू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास समजू न देणे अशाच प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय? तर ताक म्हणजे काय? आपण पितो ते ताक. आणि तूर म्हणजे तरी काय? तर आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय? ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे. आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी एक नव्या अखंड कपड्याचा गठ्ठा किंवा विणकराच्या वरली संबंध न फाडलेले कापडाचे ठाण असा दिलेला आहे. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असाच अर्थ दिलेला आहे. मग ताका, गा, मागावरील संबंध न फाडलेले कापड किंवा ठाण किंवा दोरा, धागा. आणि आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र कोशातला अर्थ आहे. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य. हा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे, तो असा की तूर म्हणजे विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड किंवा कोष्ट्याची दांडी. मग कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तुराचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दाचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा, पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंध येऊ द्यायचा नाही. ताका आणि तूर यांचा संबंध टाळायचा, म्हणजेच कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते
व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही असा याचा अर्थ आहे. तर शब्दांची गंमत ही या ठिकाणी दाखवलेली आहे. तसंच आता या ठिकाणी भाषा सौंदर्य तुम्हाला दिलेलं आहे. या भाषा सौंदर्यामध्ये शब्द तयार होण्याचे विविध प्रकार कसे आहेत, म्हणजे भाषेमध्ये शब्दांची भर कशी पडते हे दाखवलेलं आहे. म्हणजे शब्द तयार होणे कसे होतात विविध प्रकारे ते या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे कोणतीही भाषा जेव्हा समृद्ध होते तेव्हा ती त्या भाषेच्या वाढणाऱ्या शब्द संपत्तीमुळे भाषेमध्ये इतर भाषा व व्यवहार यातून शब्दांची भर पडत असते आणि मराठी भाषेमध्येही अशा विविध प्रकारांनी शब्दांची भर कशी पडते ते खालील उदाहरणांद्वारे आपल्याला सांगितलेले आहे. तर बघा, दुसऱ्या भाषेच्या संदर्भातून म्हणजे दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून आलेले शब्द, उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द जे आपण दैनंदिन जीवनात अगदी रोज सर्रास वापरत असतो, हो की नाही? पेन, अरे पेन दे रे. मी आता ऑफिसला चाललो, म्हणजे कार्यालयात न जाता आपण काय म्हणतो, ऑफिसला चालतो, हो की नाही? तर अशा पद्धतीने इतर भाषेतून किंवा इतर भाषेच्या संपर्कातून आपल्या भाषेत आलेले इंग्रजीतले शब्द आपण जसेच्या तसे मराठी भाषेत रूढ करून घेतलेले आहेत आणि त्यामुळे आपली भाषा काय झाली, आपल्या भाषेच्या शब्दसंपत्तीत वाढ होऊन भाषा समृद्ध होत गेली. पुढे आहे प्रत्यय आणि उपसर्ग लागून काही शब्द आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत. जसं वारकरी, प्रतिसाद. बघा, साध या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागलेला आहे किंवा वारकरी इथे करी हा प्रत्यय लागलेला आहे. तर प्रत्यय आणि उपसर्ग लागून देखील अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. तसंच दुसऱ्या भाषेच्या शब्दांच्या उच्चारातून काही शब्द आपल्या भाषेत रूढ झालेले आहेत. उदाहरणार्थ डॅम आणि बीस्ट हे जे शब्द आहेत याचे जुन्या मराठीतले डॅम्बिस हे रूप आपल्याला पाहायला मिळतं. तसंच दोन वेगवेगळ्या भाषांमधले शब्द आणि प्रत्ययाचे मिश्रण करून काही शब्द आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत. उदाहरणार्थ फारसी ना हा जो उपसर्ग आहे तो आणि अधिक पास हा इंग्रजीतला शब्द. बघा, म्हणजे फारसी आणि इंग्रजीतले हे जे उपसर्ग आहेत ते उपसर्ग एकत्र येऊन नापास असा मराठीमध्ये शब्द रूढ झालेला आहे. ना हा फारसी भाषेतला उपसर्ग आहे आणि पास हा इंग्रजी भाषेतला शब्द आहे. पण ह्या दोन्ही शब्दांचं एकत्र मिश्रण झालं आणि मग त्यातून तयार झाला नापास आणि हा नापास शब्द आपण आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ केलेला आहे. तर अशा पद्धतीने शब्द तयार होण्याचे विविध प्रकार या ठिकाणी तुम्हाला या पाठामध्ये दिलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हा व्युत्पत्ती कोश हा पाठ अभ्यासलेला आहे स्थूल वाचनाचा आणि यातून आपल्या भाषेमधल्या अनेक शब्दांच्या गमती जमती, वाक्प्रचार, म्हणी कसे निर्माण झाले याच्या गमती जमती आपण अभ्यासलेल्या आहे. आणि असे अनेक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत ज्याचा मूळ अर्थ किंवा मूळ उत्पत्ती, उगम पाहण्यासाठी तुम्ही निश्चितच व्युत्पत्ती कोशाची मदत घ्या आणि मग हे नवीन नवीन शब्दांचे अर्थ किंवा नवीन नवीन शब्द कसे तयार झाले, ते कुठून आले, कसे आले, त्यामागचा इतिहास काही आहे का, त्यामागे एखादी कथा आहे का. जसं मी पहिल्या पाठामध्ये सांगितलं होतं झाकली मूठ 1.25 लाखाची, त्यामागची एक कथा तुम्हाला मी सांगितली होती. तर अशा अनेक कथा, गमती जमती तुम्हाला या व्युत्पत्ती कोशातून अनुभवता येतील आणि याचा अनुभव ही आनंददायी प्रक्रिया तुम्ही निश्चितच अनुभवायची आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला टिपा द्यासाठी व्युत्पत्ती कोशाचं कार्य विचारलं जातं. तसंच शब्द तयार होण्याचे विविध प्रकार कोणते आहेत ते विचारलं जातं. तर हे तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याचबरोबर खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. 7 ते 8 वाक्यात तुम्हाला एक परिच्छेद तयार करायला सांगितला जातो आणि ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे आहेत व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी,
निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचे प्रकाशन. आणि आत्ताच आपण पाहिलं की या मुद्द्यांना अनुसरून तो निर्मितीचा ठराव कधी कोणत्या संमेलनामध्ये ठराव मंजूर झाला, त्याची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली, या ग्रंथाच्या निर्मितीसाठी कोणाकडून अर्थसहाय्य लाभलं, या सगळ्यांचा उल्लेख आपण आता पाहिला. तर हे सगळं तुम्हाला एका परिच्छेदामध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी मी शिकवलेला आहे. निश्चितच तुम्हाला तो समजला असेल आणि आजच्या आज तुम्ही पृष्ठ क्रमांक 92 या पानावर जो स्वाध्याय दिलेला आहे, स्वाध्याय कृती दिलेली आहे, ही स्वाध्याय कृती तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीत सोडवायची आहे. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन पाठासह किंवा उपयोजित लेखनासह. आपण पुढच्या पाठामध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत छान अभ्यास करा, कारण परीक्षा खूपच जवळ आलेली आहे, समीप आलेली आहे. तेव्हा वेळ वाया न घालवता छान मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करा आणि अभ्यास करताना कोणताही तणाव, कोणतंही टेन्शन घेऊन अभ्यास करू नका. अत्यंत फ्री माइंडने, अगदी मनमोकळेपणाने, आनंदाने या मराठी विषयाचा अभ्यास करा. निश्चितच भरभरून गुण तुम्हाला मिळतील. धन्यवाद.